नमस्कार. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की नुकतेच MPSCने गट क पूर्व परीक्षेची जाहिरात आणलेली आहे आणि ती नेमकी जाहिरात आपण व्हिडिओ सांगितलेला आहे एकूण जागा किती निघाल्या आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्य विषय हा आहे की अर्ज भरण्याची सुरुवात नेमकी कधीपासून होणार आहे, अर्ज भरण्याची शेवटची दिनांक काय, परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे आणि NCL कधीपर्यंतचे लागणार आहे याची इत्थंभूत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच MPSC संदर्भात नवीन कोणती जाहिरात आली त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. हा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की गट क पूर्व परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात कधीपासून होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. MPSCने नुकतेच गट क पूर्व परीक्षेची जाहिरात आणलेली आहे. पदांची संख्या 2619 आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अर्ज भरण्यास सुरुवात कधी होणार आहे. तर अर्ज भरण्यास सुरुवात ही झालेली आहे. दिनांक 27 जून 2026 पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी असणार आहे तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 17 जुलै 2026 असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकर या परीक्षेसाठी तयारी केली असेल त्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरायला हरकत नाही. अर्ज भरायला सुरुवात झालेली 27 जूनपासून. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 17 जुलै 2026. परीक्षेचा दिनांक काय आहे, कोणत्या दिवशी नेमकी परीक्षा होणार आहे तर दिनांक 26 सप्टेंबर 2026 पासून ही परीक्षा सुरुवात होणार आहे. म्हणजे परीक्षेची तारीख देखील MPSCने जाहीर केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्या उद्देशाने म्हणजे परीक्षेची तारीख पण आलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक अगदी व्यवस्थित होईल. परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर ही पूर्व परीक्षा ऑनलाईन असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की MPSCने आता पूर्व परीक्षेत कोणते बदल केलेले आहेत, ते बदल काय आहेत ते आपण पूर्ण जुनी पद्धत कोणती होती, नवी पद्धत कोणती होती ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण फक्त अर्ज भरण्यात कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय हे सांगणार आहे. परीक्षेचं माध्यम आपण सांगितलं आहे ऑनलाईन होणार आहे ही पूर्व परीक्षा. NCL म्हणजे नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांना कधीचे लागणार आहे तर 27 सप्टेंबर म्हणजे 26 सप्टेंबर जी परीक्षेचा दिनांक आहे, एक्झाम डेट आहे, त्याच्यापूर्वीच तुम्हाला NCL लागणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता नॉन क्रिमिनल असो, उत्पन्नाचा दाखला असो, रहिवासी दाखला असो, डोमिसाईल सर्टिफिकेट असो, अशी विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी नेमके प्रक्रिया काय असते, कोणते कागद तुम्हाला भरती प्रक्रियेत लागत असतात, ते कसे काढायचे, त्यांच्यावर काय प्रक्रिया आहे, कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असल्यावर आपल्याला ते कागदपत्र काढता येतं, या सगळ्यांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे. मागचाच व्हिडिओ आपण नॉन क्रिमिनलसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात याची माहिती आपण दिलेली आहे. आता पुढचे देखील डोमेसाईल असो, नॅशनॅलिटी असो, हे कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणते कागदपत्र असायला हवे, असे महत्त्वाचे दाखले जे स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान किंवा आपण कुठे ॲडमिशन घेत असतो तिथे आपल्याला हे महत्त्वाचे दाखले जोडावे लागतात. तर विद्यार्थ्यांना माहिती नसतं नेमकं काय डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवेत, त्याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरुवात आहे. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण आपण माहिती जी देत असतो ते विद्यार्थ्यांना पूरक अशीच माहिती देत असतो. गट क पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात आलेली आहे आणि त्याच भरतीची जाहिरातीची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की गट क पूर्व परीक्षेचा जी जाहिरात आली तिथे अर्ज भरण्याची सुरुवात कधीपासून सुरुवात झालेली आहे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय, परीक्षेची तारीख दिनांक काय आणि NCL कधीचे लागणार आहे, परीक्षेचं माध्यम स्वरूप काय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा झालं असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.